श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, एकुलता एक असा हा एक व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये स्वामींचा संदेश, स्वामींचे विचार, ते सर्व काही तुम्हाला नीटपणे समजणार आहे। म्हणून हा स्वामी संदेश चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस। स्वामींचा संदेश तुझे आयुष्य बदलते, स्वामींचा विचार तुझे आयुष्य बदलते। स्वामींवर विश्वास असेल तर मोजून फक्त थोडा वेळ हा स्वामी संदेश ऐक, नक्कीच काही ना काहीतरी चांगलं तुला या व्हिडिओतून भेटणार आहे आणि येणारी वेळ सुद्धा तुझी चांगली जाईल। कारण की कलियुगामध्ये जगण्याचा मार्ग आणि या आयुष्यामध्ये टिकण्याचा मार्ग सर्व काही आधीच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणून आपल्या या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेव आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। त्या सर्व गोष्टी आधीच्या या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत, म्हणून आधीची ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून जा। आणि जर आपल्या या YouTube चॅनल वरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, कारण की आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल आणि येणारे काही व्हिडिओज हे स्वामींबद्दल खूपच महत्त्वाचे व्हिडिओज ठरणार आहेत। म्हणून येणारे व्हिडिओ सुद्धा चुकूनही मिस करू नका। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती करून ठेवा आणि चांगले विचार लवकरात लवकर तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवा। म्हणजेच ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ मनापासून म्हणून बघा, तुमच्या मनाला सुद्धा किती चांगले वाटते श्री स्वामी समर्थ। तर कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही स्वामींच्या नावाने करावी, म्हणून सांगतो आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामींच्या नावाने कर। तर आजची ही व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो की तुमच्या समोर मांडणार आहे। गेल्या 3 महिन्यापासून जी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे आणि आज पुन्हा एकदा सांगत आहे, नक्कीच माणूस की तुमच्या मनात असेल तर एकदा थोडा वेळ देऊन हे ऐकून घ्या, कारण की सध्याची वेळ ही खूपच वाईट आहे। तर या वेळेबद्दल सांगण्यापूर्वी तुम्हाला या 2 गोष्टी ज्या तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी पुन्हा एकदा सांगतो। आजचे तुमचे कर्म उद्याचे भविष्य ठरवते। जसे तुम्ही कर्म करता तसे परमेश्वर तुम्हाला त्याचे फळ देतो। आणि आजच्या या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये जर तुम्ही परक्या लोकांचा विचार करत असाल तर नक्कीच स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहणं भाग आहे। जर स्वामींचा हात तुमच्या पाठीशी पाहिजे असेल तर नक्कीच या गोष्टी ऐका, कारण की आजच्या वेळेतली सर्वात कठीण आणि खरोखरची एक परिस्थिती म्हणजे सध्याच्या वेळेत आपल्याला बरीच लोक अशी दिसतात ज्यांना एका वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही। बरीच अशी छोटी छोटी मुलं जी अपंग आहेत, जी अनाथ आहेत, त्यांची परिस्थिती पाहून सुद्धा डोळ्यातून पाहणे निघते, कारण की त्यांना एका वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही। त्या अपंग लोकांना, त्या आंधळ्या लोकांना व त्या छोट्या छोट्या चिमुकल्या पोरांना, ज्या चिमुकल्या पोरांना पाहून आपल्या डोळ्यावरती पाणी येईल, अंगावरती काटा येईल आणि हृदयाचे ठोके चुकतील, कारण की सध्याच्या वेळेत त्या लोकांबद्दल कोणीच विचार करत नाही। आणि सध्याच्या वेळेत फक्त एवढेच माझ्या मनात विचार आले की त्या लोकांना मदत करायची इच्छा माझ्या मनात। तर नक्कीच हे विचार तुमच्या मनात सुद्धा यावे, म्हणून या स्वामी संदेशामधून एक छोटीशी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतो। कारण की सध्याच्या कलियुगामध्ये जर तुम्ही दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढताय तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी ठराल। तर त्या छोट्या छोट्या पोरांना मदत करण्यासाठी खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कशाही मार्फत आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता। खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता। कारण की सध्याच्या वेळेत जर तुम्ही या लोकांचा विचार नाही करणार तर कोणाचं करणार? कारण की तुमच्या 4 घासातला एक छोटासा घास जर तुम्ही दान करत असाल तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला त्याच्याहून मोठे फळ देणार। आणि या गोष्टीला आम्हाला थोड्या लोकांनी मदत सुद्धा केलेली आहे। वाईट वाटते, हजारो लोक आमची व्हिडिओ बघतात, पण थोडीशी लोक आम्हाला मदत करतात। कदम व्यंकट, रामकृष्ण इंगले, त्यानंतर पूनम अतिग्रे आणि कलावती गुलाबदास भाटिया, या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली। सर्वप्रथम या माणसांचे आमचे लाख मोलाचे आभार। आणि यांना मनापासून मी फक्त एवढेच सांगतो की स्वामींसमोर एवढे निवेदन ठेवू की तुमचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जाईल। आज तुमच्याकडे जे काही आहे त्याच्याहून जास्त मिळेल, कारण की आज तुम्ही ज्या लोकांचा विचार केलाय त्या लोकांचा विचार कोणीच करत नाही। तर यांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार। होऊन जा
असावे, कारण की स्वतः ज्या लोकांनी परक्या लोकांचा विचार केलाय त्यांचं आयुष्य 100% सुखी राहणार, 100% त्यांच्या आयुष्यामध्ये सुख येणार. आणि ज्या लोकांना मदत करता येत नाही त्या लोकांनी मनात विचार आणा की जेव्हा माझ्याकडून मदत करता येईल त्यावेळेस मी मदत करीन. पण नक्कीच जर तुमच्याकडे थोडंफार काही ना असेल, त्यातलं पण थोडंफार या गोष्टीला मदत करत असाल तर नक्कीच आपले मनापासून खूप खूप आभार राहतील. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या छोट्या छोट्या चिमुकल्या पोरांना मदत करून लाख मोलाचे काम करू शकता. नक्कीच आजच्या या वेळेत माणुसकीला कोणीच विचारत नाही, फक्त परमेश्वराने सर्वप्रथम सांगून ठेवलेले की जो माणूस या वेळेमध्ये माणुसकीला आपल्या अंगामध्ये आणेल, दान धर्माचा काम करेल, या वेळेत तो माणूस यशस्वी ठरेल. तो माणूस 100% या आयुष्यामध्ये पुढे जाणार, या आयुष्यामध्ये यशस्वी ठरणार. आणि जर तुम्हाला या आयुष्यामध्ये यशस्वी ठरायचं आहे तर एकमेव हा मार्ग म्हणजे दान धर्माचा आणि माणुसकीचा. तर नक्कीच खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या मोहिमेला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि एकदा नक्कीच विचार करा, स्वामींचे भक्त असाल तर. आपण आपल्या मुद्द्यांकडे वळूयात. आपले मुद्दे म्हणजे अत्यंत महत्वाचे आहेत आणि यातले काही मुद्दे तुम्ही ऐकले सुद्धा आहेत, तरी वारंवार ज्या गोष्टी तुम्ही ऐकता त्या गोष्टी तुमच्या स्मरणात राहतात व त्या गोष्टी तुमच्या अंगात येतात व त्या गोष्टी तुम्हाला तुमचे आयुष्य बदलण्याचे काम करतात. कारण की स्वामींचे विचार ही कधीच बदलत नाहीत, पण स्वामींचे विचार जेव्हा तुम्ही वारंवार ऐकतात तेव्हा ते विचार तुमच्यामध्ये रुजून जाते, तेव्हा ते विचार तुमच्यामधून बाहेर निघून तुमच्या आयुष्याला कामी पडते. तर नक्कीच स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे आत्ताच्या वेळेत, आत्ताची जी वेळ चालू आहे या वेळेमध्ये फक्त ह्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्याला आपल्या कष्टांवरती विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही कितीही अंधारात गेला असाल, कितीही दुःखात गेला असाल, कितीही तुमच्यावरती संकटे येत असतील तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर आपली परीक्षा घेतोय, त्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. आणि या परमेश्वराला सुद्धा आपल्याला करून दाखवायचं आहे की मी तो माणूस आहे ज्या आत्ताच्या कलियुगामध्ये माणुसकीला मी तो माणूस आहे की आत्ताच्या वेळेमध्ये मी माणूस होऊ शकतो. कारण की सध्याच्या वेळेत आपली जवळची लोक सुद्धा आपली नाही आहेत. आणि या वेळेत तुम्ही जर एक चांगलं व्यक्तिमत्व घडवत असाल तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील, परमेश्वर तुमच्या सोबत राहील. मोहिमेसाठी मदत करून फारच लाख मोलाचे काम केलेले आहे आणि यांचे मनापासून आभार की यांनी त्या लोकांचा विचार केला ज्या लोकांचा कोणीच विचार करत नाही. आणि यासाठी मी सुद्धा लढतोय, झगडतोय आणि मला माहिती आहे स्वामी ही माझी साथ देतील आणि तुम्ही सुद्धा नक्कीच साथ द्याल. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर तुम्ही सुद्धा या गोष्टीसाठी नक्कीच साथ द्याल अशी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कोणत्याही माध्यमाने ऑनलाईन पद्धतीने आम्हाला या मोहिमेसाठी मदत करून फारच लाख मोलाचे काम करू शकता. आणि तुमची मदत ही त्यांच्या एका वेळेचे जेवणाची सोय सुद्धा होऊ शकते. म्हणून या गोष्टीसाठी नक्कीच विचार करा. आणि आज जर तुमची वेळ वेगळी असेल, आज तुमची परिस्थिती वेगळी असेल तर एवढे लक्षात ठेवा की पुढचे आयुष्य तुमचे चांगले जाणार आहे. फक्त त्यावेळेस तुम्ही या लोकांना नक्कीच मदत करा, या लोकांसाठी नक्कीच विचार करा. कारण की आज तुम्ही परक्या लोकांचा विचार केला, दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधायला शिकलात तर आयुष्यातले सर्व सुख तुमच्या पायदळी येतील, आयुष्यातले सर्व सुख तुमच्या सोबत येतील. आणि आयुष्यात अशी कोणतीही गोष्ट राहणार नाही की जी गोष्ट तुमच्याकडे नाही आहे. कारण की स्वामींनी स्वतःहून सांगितलेले आहे, जो माणूस दुसऱ्याच्या आनंदामध्ये सुखी राहतो तो माणूस आयुष्यातले सर्व सुख जिंकून जातो. तर नक्कीच तुम्ही यासाठी विचार करू शकता. आणि आता आपण आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, पण पुढच्या गोष्टी हे तुमच्यासाठी नवीन असतील आणि जरा थोडेशे गोष्टी आहेत त्या ऐकून घ्या. त्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐका, त्यानंतर तुमच्या आयुष्यात त्याचा फरक पडेल. कारण की बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्याला एकदा सांगितल्यावर नीट समजत नाही, पण जर आपण ते रोज रोज ऐकले तर त्या गोष्टींची सवय पडते आणि ते आपले आप आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये ते रचते, आपल्या आयुष्यामध्ये ते जीवनामध्ये त्या गोष्टी चालू होतात. म्हणून त्या गोष्टींना कधीच दुर्लक्ष करू नका. आजची ही व्हिडिओ आतापासून ते शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा. तर आता मुद्दा निघतो,
तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे। यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित नसतील। फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा। ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते। तर नक्कीच या गोष्टी ऐका। स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या। स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या। या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील। आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते। हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे। या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही। कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील। आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील। तर आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत। त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो। तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य। या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल। आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा, परमेश्वरावरचा विश्वास। मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो। जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल। कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले। आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात। कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील। आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो। जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका, असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा। कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये। कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा। कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार। नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे। फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका। आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही। आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही। हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत। तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय, तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे। तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार, असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील। विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडते। चुकायचं नाही, ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे।
आणि खरेच सांगतो आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय. वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल, हो की मला असेच करायचे आहे. ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नक्कीच यांना स्वामींची साथ मिळेल, नक्कीच यांना परमेश्वराची साथ मिळेल. कारण की सध्याच्या वेळेत या गोष्टी कोणीच करत नाही आणि या गोष्टी करून यांनी लाख मोलाचे काम केलेले आहे, त्या लोकांना मदत केलेली आहे. तर या गोष्टीबद्दल तुम्हाला थोडेफार काही वाटले असेल तर नक्कीच या गोष्टीला एकदा मदत करून बघा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि नक्कीच या गोष्टीला तुम्ही मदत पाठवाल असे आम्हाला वाटते, कारण की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे, मनात वयारी पूर्व संचित केले तयासारखे भोग हे प्राप्त झाले.
आपले जे कर्म आहे तसेच आपल्याला भोगावे लागते। तर नक्कीच या लोकांना मदत करून तुमचे कर्म चांगले करून घ्या, तुमचे भविष्य चांगले घडतील आणि नक्कीच या गोष्टीला मदत करा, कारण की सध्याच्या वेळेत या लोकांचा विचार कोणीच करत नाही। हजारो मधले 1-2 लोक या गोष्टीला मदत करतायत, तर नक्कीच त्या 1-2 माणसामध्ये तुम्ही येत असाल अशी माझी अपेक्षा आहे। तर नक्कीच या गोष्टीला मदत पाठवा। खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला, आमच्या या मोहिमेला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता। आणि कोणत्याही प्रकारची शंका असेल तर नक्कीच कॉल करून सुद्धा विचारू शकता। तर कोणत्याही गोष्टीसाठी नाही तर माणुसकीच्या नात्यासाठी सुद्धा तुम्ही या गोष्टीला मदत करा। तुमच्या मनापासून दिलेली छोटीशी मदत सुद्धा आमच्या लाख मोलाची ठरून जाईल। तर आता आपण आपल्या मुद्द्यांकडे वळूयात। आपले मुद्दे महत्वाचे आहेत म्हणून आपले एकदा मुद्दे शेवटपर्यंत ऐकून घ्या, पुन्हा पुन्हा त्या गोष्टी ऐकून घ्या, कारण की त्या गोष्टी तुमच्यासाठी फारच महत्वाचे ठरणार आहेत। चला, नको वासना विषया वृत्तरूपे। त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही गोष्टीची वासना करू नका। आता महत्वाचे मुद्दे म्हणजे आपण जे गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, ज्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत, ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या वेळेत सुद्धा समजावणार आहे, त्या गोष्टी तुम्हाला समजून घेणे सुद्धा महत्वाचे आहे। म्हणून ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण की हेच व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते। आणि नक्कीच या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपल्या मनात उतरतात त्या गोष्टी आपल्या कृत्यात उतरतात आणि ती गोष्ट आपल्यासाठी महत्वाची ठरून जाते। तर नक्कीच ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पहा। श्री स्वामी समर्थ म्हणा। व्हिडिओला चालू करूयात। श्री स्वामी समर्थ। हे स्वामी, आपले स्वामी हे सर्व गोष्टींना आपल्याला मदत करतात। आपले स्वामी हे प्रत्येक गोष्टीला आपल्याला मदत करतील, पण फक्त एवढेच लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या यशामध्ये जर तुम्ही माज केलात तर त्या गोष्टी लगेच निघून जातात। ह्या गोष्टी पहिले समजून घ्या, कारण की आता या वेळेमध्ये तुम्हाला नक्की काय करायचे आहे या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत आणि हेच तुमचे भविष्य ठरवणार आहे आणि याच गोष्टी तुमचे कल ठरवणार आहे। तर नक्की या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर भाग्यवंत ठरायला सुद्धा वेळ लागणार नाही। परमेश्वर म्हणतो की जो हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याचे आयुष्य पूर्णपणे भाग्यशाली ठरून जाईल। तर सर्वप्रथम आपल्या आयुष्यामध्ये असे काही करा ज्या गोष्टी आपल्याला पुढे नेतील, ज्या गोष्टी आपल्याला यशाच्या पायरीपर्यंत नेतील। आणि जर तुम्ही मेहनत करत असाल, जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सारखे प्रयत्न करत असाल तर त्या प्रयत्नांना सुद्धा यश मिळणार, त्या प्रयत्नांना सुद्धा तुम्ही यश मिळवून या आयुष्यामध्ये पुढे जाल। तर आता महत्वाचा म्हणजे आताच्या वेळेत तुम्हाला या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी तुम्ही समजून घेत आहात। आणि सर्वप्रथम गोष्ट, कर्म जसे कर्म तसे फळ। जसे तुम्ही कर्म कराल तसे तुम्हाला फळ मिळेल। कर्म सुधारा, भविष्य सुधरेल। भविष्य बनवायचे आहे, कर्म चांगले करा, दान धर्माचा काम करा आणि आयुष्यामध्ये कधीच कोणाकडे पाठी वळून कोणत्याही वाईट गोष्टीकडे बघू नका, कोणत्याही वाईट मार्गी जाऊ नका। तुमचे भविष्य पूर्णपणे सुधरून जाईल। तुम्हाला कोणत्याही भविष्यवाणीची गरज लागणार नाही जर तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवताय। सर्वप्रथम गोष्ट म्हणजे आपण या आयुष्यामध्ये जगतोय, हा पूर्ण आयुष्य आपल्या स्वामींनी बनविलेला आहे। या पूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला अशा गोष्टी लक्षात सुद्धा घ्यायच्या आहेत ज्या गोष्टी तुम्हाला सगळं काही सांगून जातील। तर आता या कलियुगामध्ये तुम्ही फक्त चांगल्याचा विचार करा, चांगल्या गोष्टींना बळी जा, सगळं काही ठीक होईल। ज्या गोष्टी आपल्याला मागे ठेवतात त्या गोष्टींना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न। तर सर्वप्रथम तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा, जेव्हा माणूस माणसासोबत माणसासारखा वागतो तेव्हाच तो माणूस या आयुष्यामध्ये यशस्वी ठरतो। या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करण्याची जिद्द मनात ठेवतो, काही ना काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात ठेवतो। तर तुमच्या मनामध्ये सुद्धा माणुसकीचं काही ना काहीतरी असेल तर नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल। स्वामींची साथ केव्हा मिळणार? स्वामींची साथ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही स्वामींना मनापासून पुकाराल, स्वामी संदेश हा मनापासून ऐकाल आणि स्वामींचे विचार ऐकून स्वतःच्या अंतरंगामध्ये उतरवाल।
काही शब्द असे असतात जे शब्द तुम्हाला समजत नाही, पण मी तुम्हाला सांगतोय त्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा, कारण की आजची ही व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. तर एवढेच नाही, येणारे काही व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात आणि येणारे काही व्हिडिओज हे तुमच्यासाठी फारच महत्त्वाचे आहे. तर या जगामध्ये जिंकायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या आई वडिलांची इज्जत करायला शिका. जेव्हा तुम्ही आपले सर्वप्रथम दैवत आई वडील, आपली आई, आपले बाबा ह्यांची इज्जत कराल, ह्यांना तुम्ही मान द्याल, ह्यांना तुम्ही सन्मान द्याल, तेव्हा देव तुमच्यावरती प्रसन्न होईल. जेव्हा तुमचे आई वडील ज्यांनी तुमच्यासाठी कष्ट केलेले असतात त्यांच्यासाठी तुम्ही काही ना काहीतरी विचार करता, आज ते वयस्कर झाले असतील किंवा ते या जगात नसतील तरी सुद्धा त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये सन्मान असेल तर नक्कीच तुम्ही एक चांगले व्यक्ती ठराल. आणि जो व्यक्ती या जगामध्ये चांगले व्यक्तिमत्व ठरवतो तो माणूस या जगामध्ये यशस्वी होण्याच्या मार्गावरती यशस्वी होण्याच्या मार्गावरती चालतो, या आयुष्यामध्ये जिंकण्याची ताकद ठेवतो. आणि जर आयुष्यामध्ये जिंकायचं असेल तर आई वडील हा सर्वात मोठा शब्द आहे. ह्या शब्दाला मान द्या, या शब्दाला सन्मान द्या. प्रत्येक गोष्टीमध्ये सुखी राहाल, प्रत्येक गोष्टीसाठी सुखी राहाल. तर माणसामध्ये सर्वप्रथम बघितलेलं गुण म्हणजे माणसाची वागणूक. आता तुम्हाला मी त्याच गोष्टी समजवल्या. माणसाची वागणूक जेव्हा बदलते तेव्हा माणूस चांगला ठरतो, तेव्हा व्यक्तिमत्व चांगला ठरतो, तेव्हा माणसाची पूर्ण आपल्याला बुद्धिमत्ता समजते. आता आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी करतो, पण कधीच खचून जाऊ नका. या गोष्टी तुम्हाला वारंवार ऐकायला मिळत असतील, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकाल त्या गोष्टी तुमच्या स्वभावामध्ये उतरतील आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी ठराल. फक्त एवढेच सांगतो, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्यात तर येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही कधीच दुःखी राहणार नाहीत, येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही कधीच रडणार नाही. स्वामींचं नाव मुखाशी घ्या, प्रत्येक क्षणी स्वामींचं नाव घ्या, स्वामी जे म्हणतात ते करा, कारण की स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहील, स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहील. मनापासून 3 वेळा बोला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहीत आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओज हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा, थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला मुद्दा म्हणजे स्वामी हे आपली साथ कशी देतील, स्वामी आपल्या सोबत कसे राहतील, स्वामींना आपण प्रसन्न कसे करायचे. तर फक्त तुम्ही माणुसकी जपा, स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. कारण की माणसांमध्येच आपला परमेश्वर लपलेला आहे, माणसांमध्येच आपला परमेश्वर आहे. फक्त त्या परमेश्वराला जो ओळखतो तो या आयुष्यामध्ये सुखी राहतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कितीही अंधारात खचून गेलेला माणूस, कितीही दुःखात खचून गेलेला माणूस, त्या दुःखातून त्या संकटातून बाहेर काढण्याचा काम आपला परमेश्वर करतो. बोला श्री स्वामी समर्थ. आपल्या या आयुष्यामध्ये फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, आपण जे करतो, जे आपण नाही करत, जे आपले कर्म आहेत, जे आपले काम आहेत, त्याची परतफेड आपल्याला इथे करायची आहे आणि वरती जाऊन सुद्धा करायची आहे. म्हणून जे छोटेसे आयुष्य आहे, या छोट्याशा आयुष्यामध्ये दुसऱ्या लोकांना सुखी ठेवण्याचे काम करा. तुम्ही आयुष्यभर सुखी राहा. दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढा आणि मग तुमचा परमेश्वर हात धरेल आणि तुमचा हात धरून एवढ्या पुढे आणेल की तुम्ही जे बघितले वाईट दिवस बघितलेले आहे ते वाईट दिवस तुम्हाला पुन्हा बघण्याची गरज सुद्धा पडणार नाही. माणुसकी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कर्म हा सर्वात मोठा हत्यार आहे. त्यानंतर तुमची भक्ती ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुमच्या भक्तीमध्ये जर कोणत्याही प्रकारची कमी पडून देऊ नका. आपल्या परमेश्वरावरती जेवढं विश्वास करतात तेवढं विश्वास ठेवा. कारण की परमेश्वर जेव्हा आपल्याला साथ देतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख मिळते. आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका. हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाचा मुद्दा कळेल. 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा. व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा. मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर डोळे उघडा. डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आलं असेल
तर कमेंट बॉक्समध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्यासोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आत्तापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगले काम केलेस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढ्याही गाड्या बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणून सांगतो आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्त्वाचे आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात काढा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या 1 महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत
ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही, म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेस चुकीचा विचार केलं, सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वराचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी दे. ज्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत त्या सर्व गोष्टी स्वामी स्वतः सांगतात आणि तेच सांगितलेल्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडतो आणि त्या जर गोष्टी तुम्ही लक्षात घेताय तर त्या गोष्टी तुमचे यश ठरवेल, तुमचे पुढचे आयुष्य ठरवेल. आता आम्ही स्वामींसाठी बरंच काय करतोय, स्वामींचे रोज जप करतोय, स्वामी बोलतात तसे करतोय, पण स्वामींची साथ काय मिळेना. ह्या गोष्टी जे स्वामी भक्त बोलतात त्यांना फक्त हेच उत्तर असेल, एका दिवसात कोणतीही गोष्ट होत नाही. स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत, स्वामी शेवटपर्यंत तुमची परीक्षा घेतील, शेवटपर्यंत मैदान सोडू नकोस, शेवटपर्यंत तू दम सोडू नकोस. स्वामींचा चमत्कार अशा वेळेस तुला अचानक दिसेल ज्या वेळेस तुला त्या गोष्टीची कल्पना सुद्धा नसेल, ज्या वेळेस तुला त्या गोष्टींचा थोडासा भास सुद्धा नसेल, त्यावेळेस स्वामी येऊन तुझ्यासोबत चमत्कार करून जातील आणि तू भाग्यवंत ठरशील, भाग्यशाली ठरशील. सर्वप्रथम गोष्ट, स्वामी हे परीक्षा घेत असतात. काही लोकांची काही वेळ घेऊन त्यांची क्षमता पारख करतात, तर काही लोकांची जास्त वेळ घेऊन त्यांची क्षमता पारख करतात आणि ते पारखून एक स्वतः माणूस निवडून त्या माणसाला मदत करून देतात, त्या माणसाला मदत पोचवतात आणि स्वतः स्वामींचा हात त्यांच्या पाठीशी ठेवतात. तर स्वामींवरती विश्वास असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये नक्कीच लिह आणि जास्तीत जास्त लोकांना हा संदेश पोहोचव. आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन असेल तर लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. स्वामी संदेश आता तुम्हाला समजला असेल स्वामी संदेशाचं महत्व, तर रोज नवीन नवीन प्रकारे स्वामी संदेश आमच्या युट्यूब चॅनल वरती येत असतात, तर आमचे संदेश सुद्धा तुम्ही रोज पाहू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑल वरती क्लिक करून ठेवा, रोज आमचे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर स्वामींचा हात हा माझ्या पाठीशी आहे, पण स्वामींना आम्ही आनंदी किंवा स्वामींना आम्ही खुश कसे ठेवू, तर स्वामींना आनंदी किंवा स्वामींना खुश ठेवण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही. मनापासून 3 शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हण, एकदम हृदयापासून ते 3 शब्द काढ, स्वामींचा हात तुझ्या पाठीशी राहील. नक्कीच आयुष्यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या गोष्टींच्या पाठी स्वामींचा हात असतो, फक्त स्वामी दाखवत नाहीत आणि न कळत आपल्याला त्या गोष्टी पण समजत नाहीत आणि आपण म्हणतो परमेश्वर आपल्या सोबत नाही, तर परमेश्वर सर्वांच्या सोबत आहे. परमेश्वर प्रत्येक लोकांच्या सोबत राहील. जो माणूस माणुसकीच्या बळी पडेल तो माणूस आयुष्यामध्ये यशस्वी ठरेल. आयुष्यामध्ये या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवताय तर तुम्ही नक्कीच भाग्यवंत ठराल आणि यापुढचे जर तुम्ही ऐकलं असाल तरी वारंवार ऐकून घ्या, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टी आपल्या आयुष्य बदलून टाकतात. या दुनियेमध्ये तुम्ही नक्की माणूस व्हा, चांगले माणूस व्हा, तुम्ही राक्षस होऊ नका, तुम्ही दर्या दिली होऊ नका, कारण की सध्याच्या वेळेत तुम्ही कलियुगातली परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी घाण परिस्थिती झालेली आहे. ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघून जाईल आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाय नाही पाहिजे, कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत असाल. सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांवरती कसली परिस्थिती होत चाललेली आहे आणि माणसांमध्येच माणुसकी होत नाही आहे आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे. अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो, जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळूनच जाते. फक्त त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे चांगले होऊन जात असते. आणि आता
या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो बरेच स्वामी भक्त ही मोठी माणसे सुद्धा होती, फक्त त्यांनी भक्तीमध्ये कमी केली आणि आपल्या परमेश्वरांच्या चरणी कधी गेले नाही। त्यांना त्या गोष्टीचा माज आला आणि ते झटक्यात खाली पडले आणि आज त्यांना भीक मागण्याची वेळ आली। अहो, ही गोष्ट ऐकून डोळ्यातून पाणी निघते, ही गोष्ट ऐकूनच डोळ्यातून पाणी निघते, कारण की ज्या गोष्टीचा माज तुम्ही केला ती गोष्ट सुद्धा तुमच्या हातातून निसटायला वेळ लागत नाही। ज्या गोष्टीचा तुम्ही माज केला ती गोष्ट हातातून निघायला वेळ लागत नाही, कारण की तुम्ही त्या गोष्टीची आणि त्या वेळेची किंमत करा, कारण की आज तुम्ही त्या वेळेची किंमत केलात तर उद्या ती वेळ तुमची किंमत करेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जातील, तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल, तुमचं सर्वस्व तुमच्या हातात असेल आणि तुमचे जीवन तुमच्या हातातच असते। रडून काहीच फायदा नसतो, रडल्याने फक्त आपल्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढतात। आपल्याला असे वाटते आपले आयुष्य भरपूर मोठा एक बोझा आहे आणि ते आयुष्य काही लोक संपवून सुद्धा घेतात। फक्त ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू नका, कारण की खचून गेलेला माणूस, दुःखात पडलेला माणूस, अडचणीत पडलेला माणूस आणि भरपूर साऱ्या दुःखांमध्ये पडून एकदम निराश झालेला माणूस, त्यांना या सर्व दुःखातून, या काळोखातून बाहेर काढणारे सुद्धा आपले स्वामी समर्थच आहेत, आपले परमेश्वर आहेत। फक्त परमेश्वरांवरती विश्वास पाहिजे, कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या परमेश्वरांवरती प्रश्न उचललेला आहे की परमेश्वर नक्की आपल्या सोबत आहेत की नाहीत, ते आपली साथ देतील की नाही, हा प्रश्न मनात पडायला निर्माण झालेला आहे। कारण की तो माणूस भरपूर वेळापासून स्वामींची भक्ती करतोय, फक्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख लाभत नाही, तर तो माणूस कुठेतरी चुकतोय। ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही आमची व्हिडिओ पहा आणि त्यात सांगितलेली गोष्ट नीट ऐका आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का तो विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची चुकी काढा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत। म्हणून त्या गोष्टी ऐका आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठे चुकताय हे ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। त्याचं नक्कीच पर्याय, त्याचं नक्कीच उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू। तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा। त्या गोष्टीचा कधीही तुम्ही माज करू नका, कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायम स्वरूपी राहते। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार, कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल। तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्त्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील। तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्त्वाचे आहे, पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्यासमोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत। आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले, त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते, ना की स्वामींचा साथ मिळत आहे। तर ही गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस, म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे। आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस। तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस, कारण की तुला जेवढे दुःख मिळतायत, तुला जेवढ्या अडचणी मिळतायत, तुला जेवढे अडथळे मिळतायत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे। तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे आणि अनुभव हा माणसाला घडवितो, अनुभव हा माणसाला बनवितो, अनुभव हा माणसाला पुढे नेतो, अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव। आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको, कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू कुठेतरी चुकलायस, म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल। फक्त तू या
गोष्टी लक्षात ठेव की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही. आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर. तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील, तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील. त्यानंतर तू तुझे आयुष्य बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का. आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस. आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव, स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवानी मला साथ दिलेली नाही. ही गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो. फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात, जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परमेश्वराने आणलेले असतात. चुकायचं नाही हे गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय. वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल, हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच. आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय 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 स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जाऊ नका, चांगले विचार मनातल्या मनात ठेवा स्वामी आणि माणुसकी समर्थ. जपा.